नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण साजरा करतो आहोत एक अत्यंत पवित्र आणि मंगलमय सण, गुढीपाडवा। हा सण फक्त नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर हा सण आहे नव्या आशांचा, नव्या स्वप्नांचा आणि नव्या उमेदीचा। पण तुम्हाला माहिती आहे का, गुढीपाडवा का साजरा केला जातो? यामागे कोणती पौराणिक कथा आहे आणि गुढी उभारण्यामागचा खरा अर्थ काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याची संपूर्ण कथा, जी तुमच्या मनाला शांती देईल आणि जीवनात सकारात्मकता निर्माण करेल। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर सर्वत्र अंधार आणि अशांती होती। तेव्हा सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेव यांनी या विश्वाची पुन्हा निर्मिती करण्याचा निर्णय घेतला। चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली। हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा। म्हणूनच हा दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो। या दिवशी प्रत्येक घरात गुढी उभारली जाते। पण गुढी म्हणजे काय? गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक। असं मानलं जातं की भगवान श्रीराम जेव्हा 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी आनंदाने गुढ्या उभारल्या। त्या दिवसाचा आनंद आजही आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। श्रीरामांचा तो विजय फक्त रावणावर नव्हता, तर तो विजय होता अहंकारावर, अन्यायावर आणि अंधारावर। म्हणूनच गुढी आपल्याला शिकवते की जीवनात कितीही संकट आली तरी सत्य आणि धर्माचा मार्ग कधी सोडू नये। आणखी एक कथा सांगितली जाते राजा शालिवाहन यांची। एक वेळ अशी आली की शत्रूंनी राज्यावर आक्रमण केलं, पण राजा शालिवाहन यांनी धैर्य आणि बुद्धीच्या जोरावर शत्रूंना पराभूत केलं। या विजयाच्या आनंदात लोकांनी गुढ्या उभारल्या आणि त्या दिवसापासून शालिवाहन शकाची सुरुवात झाली। मित्रांनो, गुढी म्हणजे फक्त एक काठी आणि कापड नाही, ती आहे विजयाची निशाणी, ती आहे सकारात्मकतेचा संदेश। गुढीवर लावलेला रेशमी कापड आपल्या जीवनात सुख समृद्धी येण्याचं प्रतीक आहे। नीमची पाने आपल्याला सांगतात की जीवनात कडू अनुभवही येतात, पण त्या कडू अनुभवांमुळेच आपण मजबूत होतो। गुढीवर ठेवलेला कलश, तो आहे यश आणि पूर्णत्वाचं प्रतीक। म्हणूनच गुढीपाडवा आपल्याला शिकवतो की जीवनात आनंद आणि दुःख दोन्ही गोष्टी स्वीकारायला हव्यात। या दिवशी लोक घर स्वच्छ करतात, रांगोळ्या काढतात, नवीन कपडे घालतात आणि नवीन सुरुवात करतात, कारण गुढीपाडवा म्हणजे नव्या जीवनाची सुरुवात। मित्रांनो, प्रत्येक वर्षी गुढीपाडवा येतो, पण प्रत्येक वेळी तो आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो। तो सांगतो की जुने दुःख विसरा, नव्या आशांनी पुढे चला। तुमच्या जीवनातही कधी अंधार येईल, कधी संकट येतील, पण त्यावेळी गुढीकडे पहा, ती तुम्हाला आठवण करून देईल की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच। आजच्या या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया की आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालू, नेहमी सकारात्मक विचार करू आणि आपल्या जीवनात प्रेम, शांती आणि आनंद पसरवू। गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तो आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान, तो आहे आपल्या परंपरेचा वारसा। मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा आणि या पवित्र सणाचा आनंद सगळ्यांसोबत साजरा करा। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।